मला तुला विचारायचं आहे की मुळात न्यूमरोलॉजी म्हणजे नेमकं काय? ऑलराईट. तर मी ना खूपच सिम्पल आपण एक्झाम्पल घेऊया. तर आपण सगळ्यांनी कधी ना कधी ब्लड टेस्ट केली असेल, राईट. नॉर्मल आपले हेल्थ रिपोर्ट. येस. तर आपण जेव्हा ब्लड टेस्ट करतो ना, तेव्हा एवढूसच रक्त आपल्या हातातनं घेतलं जातं आणि जेव्हा लॅबमध्ये त्याचं अनालिसिस होतं, आपल्याला 8 ते 10 पानांचा एक रिपोर्ट मिळतो. पॅरामीटर्स असतात, हिमोग्लोबिन, D3, वॉट एव्हर, राईट. तर न्यूमरोलॉजी ना मध्ये इट्स लाईक अॅनलायझिंग द डेट ऑफ बर्थ. सो इट्स अ न्यूमरोलॉजी म्हणजे हे काही नाहीये, फक्त एनर्जी रीडिंग टूल आहे. ओके. तर आता एनर्जी रीडिंग टूल म्हणजे काय, की डेट ऑफ बर्थ छोटीच आहे, डेट, मंथ आणि इयर. पण जेव्हा आपण न्यूमरोलॉजीचा चार्ट बनवतो आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे टाईपचे नंबर्स कॅल्क्युलेट केले जातात. जसं लॅबमध्ये तुम्हाला 50 पॅरामीटर्स दिसतील, तर इथे 15 ते 20 पॅरामीटर्स नक्की तुम्हाला मिळतील चार्ट बनवल्यावर, एवढूशा डेट ऑफ बर्थ मधून. ओके. आणि तो प्रत्येक जो पॅरामीटर आहे तो लाईफ मध्ये त्या प्रत्येकाची, त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी कशी आहे, स्वभाव कसा आहे ते आपल्याला दाखवतं. तर फॉर एक्झाम्पल की जो बाहेरनं माणूस फिट दिसतो एकदम, पण त्याचा जर ब्लड रिपोर्ट काढला तर काही ना काहीतरी कमी असू शकतो. सो बाहेरनं एखादा माणूस दाखवतो अरे मी खूप स्ट्रॉंग आहे, पण कदाचित आतून तो माणूस वीक असू शकतो. जसं लॅब रिपोर्ट आपलं खरी हेल्थ आपण दाखवतो, नॉट लाईक द लुक्स की फिट किती फिट आहे. तसंच न्यूमरोलॉजी रिपोर्ट किंवा न्यूमरोलॉजी रीडिंग ही व्यक्ती आतून खरी कशी आहे, त्या व्यक्तीचा सोल कसा आहे हे दाखवतं. मग त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचे लाईक्स, डिसलाईक्स, त्याचा स्वभावाचा पॉझिटिव्ह साईड, नेगेटिव्ह साईड, ओके, त्या व्यक्तीचे विकनेसेस, त्या व्यक्तीचं पोटेन्शियल, त्याचं काय लाईफ लेसन्स आहेत, थीम ऑफ फ्युचर, ह्या बऱ्याचशा गोष्टी त्या एवढूशा डेट ऑफ बर्थ मधून आपल्याला समजतात. सो इट्स अ एनर्जी रीडिंग टूल. ग्रेट. आता